हॅलो, कशा आहात? आज आम्ही जाणार होतो एका ठिकाणी. म्हणजे देवदर्शनालाच जाणार होतो. माझे गुरु आहेत ते, तिथं जाणार होतो. तर कुठं जाणार आहे हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. आता सांगितल्यावर मग पुढे समोर काय सांगू, त्यामुळे मग आता न सांगता समोर सांगते. त्याआधी घरातले थोडं काम राहिलेत ते करून घेते आणि नंतर मग आपण माझ्या मम्मीकडे जाऊया आणि मम्मीकडून मग माझ्या लेकीला आणायला जायचे शाळेत आणि शाळेतून समोर मग जाणार आहोत आपण माझ्या गुरूंकडे दर्शनासाठी. पूर्ण आवरून झालेलं आहे. म्हणलं सोबत 2 पोळ्या घ्याव्यात. आई पण घेणार आहे तिकडून डबा, त्यामुळे मग मी पण म्हणलं मी पण घेते. तर चला डबा बांधू आणि निघू. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस येतो का काय काम माहीत, पण बघूया. आला तर आला, काय त्याला मग देवाचं दर्शन घ्यायचं म्हणल्यावर काय पण सहन करावंच लागतं. मालकांना फोन लावला होता पण त्यांना काही वेळ नाही यायला. मला न्यायला आईकडे जायचं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मला न्यायला येता का. तर आधी हो म्हटले होते, पण आता म्हटले मला काम आलं आहे, मी तूच जा. म्हणून आता मग आपण पायी जाणार आहोत माझ्या आईकडे. आईचं घर इथून थोडंफार जवळच आहे, पण मी म्हटलं होतं त्यांना मला बाहेर चालायचा कंटाळा येतो, म्हणून त्यांना म्हटलं होतं या. तर ते म्हटले नाही, जा तू तुझं. चला मग आता. पण रस्त्याने काय मी शूट घेणार नाही, मला एवढं कॉन्फिडन्स नाही आहे. आता नवीनच ब्लॉगिंग चालू केली आहे मी, तर मला सपोर्ट करा. थँक्यू. आईच्या घराच्या व्हिडिओची काही मी क्लिप घेतली नाही. आम्ही डायरेक्ट बस स्टँडलाच आलो होतो. ते मला शक्यच झालं नाही आईच्या घराची क्लिप घेणं. आई खालीच येऊन उभा राहिली होती. सर्व आवरून मला उशीर झाला होता. आम्ही इथून जाणार होतो सिमुरगावला. हे पाथरी रोडला असलेलं एक छोटस खेड आहे. सेलू पासून 10-15 किलोमीटर वर गव्हाण हे खेडेगाव आहे. तिथेच नरेंद्र स्वामींचा मठ आहे. आम्ही तिथे जात असतो. तिथे स्वामी ह्या वेळेस आले होते, म्हणून आम्ही गेलो होतो. दर 3-4 महिन्यांनी स्वामी तिथे येतातच. बस मधून बाहेर एवढं छान व्ह्यू आला होता, त्याचा व्हिडिओ घ्यावा म्हटलं, पण ती बस सारखी हालत होती, त्यामुळे ते काही झालं नाही. तरी पण मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एवढा पाऊस सुरू झाला होता, काही कळतच नव्हतं काय करावं ते. पण आम्ही तरी पण गेलो मध्ये. तर ही आहे कमान. त्याआधी आतमध्ये जायच्या आधी मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावा गर्दी किती आहे ते. तर पूर्ण रोड जाम झाला होता, एवढी पार्किंग होती आतमध्ये जायला. आणि इथं माऊली आली की छोटी मोठी यात्रा भरते, तर ते पण होते. एवढ्या पावसात एवढी गर्दी होती. दत्त जयंतीला तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. याच्यापेक्षा 10 पट लोक असतात दत्त जयंतीला. यावेळेस तरी थोडी कमी गर्दी होती पावसामुळं. आणि नंतर मग आम्ही मठामध्ये गेलो, तिथे एंट्री केली. तिथे छान झाडे आहेत, फुले आहेत, मस्त वातावरण आहे मध्ये. हे बघा माझी लेक कशी इथं फुले तोडत होती त्या झाडाचे. आणि बघा गर्दी तुम्ही बघू शकता. आणि नरेंद्र माऊली हे तिथं बसलेले असतात, ती जागा तुम्हाला दाखवते इथं मी. आणि नंतर मग आम्ही गेलो मंदिराकडे. इथं दत्तात्रेयची एवढी छान मूर्ती आहे, पण मी तुम्हाला ती एखाद्या गुरुवारी दाखवेन. आज ते दाखवणं शक्य नव्हतं, मध्ये खूप गर्दी होती त्यामुळे. नंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी गेलो होतो. तिथं मठावर जेवणाची सोय एवढी छान आहे. तिथं एवढे भाविक असतात तरी पण सर्वांना जेवण भेटतं, आणि ते पण मोफत. तर आम्ही गेलो होतो जेवायला. तर रांग होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग गेलो. तर थोडं छान वातावरण होतं तिथं. एकदम सगळं भक्तिमय झालं होतं. असं वाटतं इथंच राहावं आपण. माऊली आल्यावर तर एकदम प्रसन्न वातावरण असतं. त्यानंतर आमचा नंबर लागला इथं जेवायला. जेवण्यासाठी तिथे एवढा छान हॉल आहे. हॉलची सिस्टीम खूप छान आहे तिथं जेवायला. त्यानंतर मग आम्ही जेवण करून बाहेर आलो. तर इथं ना त्या संस्थेच्या मुली होत्या, त्या इथे पुरोहिताचं शिक्षण घेतात. माऊलीच्या दर्शनासाठी आम्हाला जाणं तर शक्यच नव्हतं, तिथे खूप मोठी रांग होती. पण योगायोगाने माऊली जात होते आरामासाठी, त्यामुळे आमचं तिथं अचानक दर्शन झालं. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. थँक्यू. मठाहून यायला मला थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे आई म्हटली की आज तू इथूनच जेवून जा. म्हणून मग मी रात्रीचं जेवण तिथूनच करून आले. आणि घरी यायला फार उशीर झाला, आता 11 वाजत आले. त्यामुळे मग मी आजचा व्हिडिओ हा उद्या टाकणार आहे. मला माफ करा आजचा दिवस. एक दिवस लेट झाला माझ्याच्याने. आणि नंतर मग मी वेळेच्या वेळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन, की तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मला कमेंट करून सांगा मी आणखीन काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे माझ्या व्हिडिओमध्ये.
मग मी तसा प्रयत्न ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.